शब्द दिलाय ना, रानबाच्या वस्तीत पाऊल ठेवणार नाही. अगं माझ्या 100 शब्द मोडलेत त्यानं आजवर. म्हणजे तू रानबाच्या वस्तीत जाणार? कुठं निघालास? सांगायलाच पाहिजे. सांगितल्या बगर घराबाहेर पाऊल बी ठेवायचं नाही. आलोच जाऊ. हे तू बरोबर करत नाहीस हं ज्योती. आवा आवा ह्यो बघा बाहेर निघालाय. अरे रातच्याला काय बोलला होता? सकाळी विसरलास बी. हे बरोबर नाही ज्योती. अरे हे बघ, आत्ता आत्ता पावतर घरातनं कोळसं बाहेर काढतोय, जळती लाकडं बाहेर काढतोय. अरे हाताचं काळ सुद्धा गेलं नाही र अजून. नका जाऊस त्या वस्तीत. ऐक माझं. ज्योती, का असा अडीलपणा करायला लागलायस? माग फिर. अण्णा मी ज्योती, अरे काल रातच्याला जी तमाशा झालाय तो पुरा पडला नाही का? आता अजून तेच करायचंय का? आता मी काय तुझ्या पाया पडू का? जा गप जाऊन बस घरात. अण्णा मी आलो जाऊन. ज्योती, हे बघ माझ्याकडे बघ. अरे मी पुरता जायबंदी झालोय. आपल्या बापावर हात उगारलाय. काल रातच्याला आपल्या घरावर इस्तू पडलाय. अरे जरा तरी भ्या वाटू दे र. अरे आमच्या जीवाचा विचार कर. ज्योती, आईला जी शब्द दिलाय त्याची तरी किंमत ठेव बाबा. नाही रानबाच्या वस्तीत पाऊल ठेवणार. मग ही पुस्तकं घेऊन कशाला चाललाय? आमच्या शिलाबाडी होय? ते काय नाही. हाय त्याची पिशवी घे. दे इथं. अगं फिरून तर येतो. फिरून येतोस होय? हा मग जा की मळ्यात जा. हा वाफ्याला पाणी घाल, वांगी तोड, फुलं तोड, समद कर. फक्त त्या अवस्थेत जाऊ नगस र बाबा. शब्द दिलाय ना, रानबाच्या वस्तीत पाऊल ठेवणार नाही. आता माझ्या पाठीला कुठं डोळा आहेत, पण माझी शपथ आहे तुला. आणि लवकर परत ये. हा उगा कुणाबरोबर हुज्जत घालत बसू नकस. आलोच. आई अगं कशाला जाऊ दिलं त्याला? अरे शपथ मोडायचा नाही र तो. अगं माझ्या 100 शब्द मोडलेत त्यानं आजवर. तो असलं काय मानत नाही. त्याच्या मनात येईल तीच करणार बघ. म्हणजे तू रानबाच्या वस्तीत जाणार? त्याला दम निघणार नाही. त्याच्या मनात आलं ना तर तो जाणारच. कुणाची पर्वा करणार नाही. खंडेराया, आता तूच सांभाळ र बाबा.